नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुप्रिया शिधे आणि डॉक्टर प्रकाश लुल्ला. तुमचं दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर विषयाला सुरुवात करण्याआधी पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुप्रिया शिधे या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी चेंबूर इथे प्राचार्य आहेत. गेली 35 वर्ष फार्मसी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये निष्ठेने कार्यरत असलेल्या शिधे मॅडम यांनी पीएचडी पूर्ण केल्यानंतर शिक्षक सेवेत प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी संशोधनासाठी प्रेरित केलंय. त्यांच्या 66 संशोधन लेखांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून 5 पेटंट्सना मान्यता प्राप्त झालेली आहे. 2007 ते 2025 या कालावधीमध्ये व्हीएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आदर्श प्राचार्य महाराष्ट्र पुरस्कार असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स इन इंडिया आणि आदर्श शिक्षक मुंबई विद्यापीठ पुरस्कार हे सन्मान त्यांच्या कार्याची साक्ष देतात. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या फार्मसी बोर्ड ऑफ स्टडीजची जबाबदारी अध्यक्षा म्हणून कोविडच्या अतिशय कठीण काळामध्ये यशस्वीरित्या पार पाडली. याशिवाय त्या प्रमाणित योग शिक्षिका आणि परीक्षक असून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या योगा सर्टिफिकेशन बोर्डाकडून लेव्हल 3 योग शिक्षण पदवी प्राप्त केलेली आहे. आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर प्रकाश लुल्ला, जे शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करतात. ते विवेकानंद एज्युकेशन सोसायटी चेंबूरचे खजिनदार म्हणून वित्तीय नियोजन, संस्थात्मक पाठबळ आणि शैक्षणिक उपक्रमांच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आज आपण फार्मसी मधलं एज्युकेशन या विषयावरती बोलणार आहोत, पण मुळात सुरुवातीला आधी फार्मसी व्यवसायाचा थोडक्यात आढावा सांगा. इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीने जगात मध्ये एक मानाचं स्थान प्राप्त केलं आहे. तर इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा व्याप फार मोठा आहे. आकारमानाने ती जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि मूल्याच्या दृष्टीने म्हणजेच व्हॅल्यूच्या दृष्टीने ती 14व्या क्रमांकावर आहे. तर आपण जर त्याची व्हॅल्युएशन केलं तर तिचा सध्याची व्हॅल्यू आहे US डॉलरमध्ये 50 अब्ज म्हणजे 50 बिलियन US आणि त्यातला 23 बिलियन US भारतामध्ये उद्योग आहे आणि 26 बिलियन US उद्योग निर्यात होतो. आणि वॅक्सिनचा जो पुरवठा जगात होतो त्यात 60% पुरवठा इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री करते आणि जनरिकमध्ये निर्यातदार देश म्हणून आपण सर्वश्रेष्ठ आहोत आणि आपण 200 वेगवेगळ्या देशांना आपली औषधे निर्यात करतो आणि अशा रीतीने अख्ख्या जगाची फार्मसी म्हणून भारताची ओळख आहे. अगदी जगाची फार्मसी म्हणून भारताची ओळख असं तुम्ही म्हणालेलं आहे. मात्र जेव्हा बी फार्मसी करायची असेल तर बी फार्मसीसाठी नेमकी मूलभूत पात्रता निकष काय लागतात? मग बी फार्मची जी ऍडमिशन आहे ते स्टेट CET सेल ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सेल आहे त्याच्या थ्रू होते. तर एकतर जो उमेदवार आहे तो भारतीय नागरिक असावा आणि त्यांनी 10+2 या लेवलची परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे आणि त्याला इंग्लिश हा विषय कंपल्सरी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स हे विषय त्यांनी घेतले पाहिजेत. परंतु जेव्हा त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मधून एखादं शिक्षण 10+2चं शिक्षण घेतलं असेल जिथे क्लासरूम बेस्ड एज्युकेशन नाहीये तर अशा वेळेला तो त्या 10+2 पातळीवर पात्र ठरत नाही. प्लस त्याला MHT CET 2025 ही जी परीक्षा आहे, जी प्रवेश परीक्षा आहे, जी महाराष्ट्र स्टेट CET सेलच घेते, ती पण उत्तीर्ण झाली पाहिजे. पण त्यासाठी त्याला 0 खेरीज कुठलाही स्कोर असेल तरी तो त्याला पात्र ठरतो. अगदीच. पण प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना गावाकडच्या आपण म्हणू शकतो की कॉलेज कसं निवडायचं हेच माहिती नसतं. तर कॉलेज निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राची स्टेट CET सेलची जी वेबसाईट आहे तिथे प्रत्येक कॉलेजची माहिती तर असतेच, परंतु आपण पण एक जबाबदार नागरिक आणि एक जागृत पालक म्हणून प्रत्येक कॉलेजची वेबसाईट व्यवस्थित पाहून घ्यावी. आमची जी अपेक्स बॉडी आहे त्याला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतात. त्यांनी काही निकष नेमून दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा एक प्रमाण आहे. ते प्रमाण
प्रत्येक संस्थेमध्ये त्याप्रमाणे नियुक्ती झाली पाहिजे, ती होतीये का ते बघावं. उच्च पदे भरली गेली आहेत का, तुमचे जे प्राध्यापक वर्ग आहे त्यांचं ते उच्च शिक्षित आहेत का, त्यांना अनुभव आहे का इंडस्ट्रीचा किंवा अध्यापनाचा अनुभव आहे का, हे जरूर बघावं. कारण ही सगळी माहिती वेबसाईटवर मिळेलच. आणि मुलांचा सर्वांगीण विकास होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबरच स्पोर्ट्स किंवा कला, क्रीडा अशा विविध विविध उपक्रम संस्थेमध्ये घेतले जातात का, संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते कितपत प्रसिद्ध आहे, त्याची कीर्ती कशी आहे, ते एज्युकेशनमध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत का. आणि जरूर तुम्ही त्यांचे माजी विद्यार्थी आहे त्यांच्याशी बोलावं. माजी विद्यार्थ्यांकडनं आपल्याला बरंच काही कळतं. त्या एकूण संस्थेची जी फिलॉसॉफी आहे, त्यांचं जे ध्येय आहे ते फार गरजेचं आहे. आता विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये मी गेली 16 वर्षे काम करते. तर आमची जे व्यवस्थापन आहे ते अतिशय प्रो एज्युकेशन आहे. त्यांचा पूर्ण दृष्टिकोन उत्तम शिक्षण कसं द्यावं आणि शिक्षणाचा दर्जा कसा आणखी श्रेष्ठ ठेवा याच्यावर पूर्ण त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे ते सुविधा देण्यासाठी कॉलेजमध्ये आणि मुलांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणासाठी पूर्णपणे कायम ते तत्पर असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भान आपण ठेवावं. आणि आपले कोर्सेस आहेत ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने अप्रूव्ड आहेत का हे देखील आपण बघितलं पाहिजे. अगदीच. मला वाटतं यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना प्रश्न असतो की कोणतं कॉलेज आपण बी फार्मसीसाठी निवडलं पाहिजे, त्यांचे प्रश्न दूर झाले असतील. तुम्ही व्हीएस कॉलेजच्या प्राचार्य आहात, तर व्हीएस कॉलेज बद्दल आम्हाला जरा सांगा. त्यामुळे ज्यांना व्हीएस मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांना त्याचा फायदा होईल. तिथे कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध असतात? व्हीएस कॉलेज ऑफ फार्मसी 2007 मध्ये स्थापन झालं. आता आमच्याकडे बी फार्म कोर्स आहे ज्याचं इंटेक 100 आहे. एम फार्म 3 वेगवेगळ्या स्पेशलायझेशन मध्ये, फार्मास्युटिक्स, क्वालिटी एश्युरन्स आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री. आमच्याकडे या तिन्ही स्पेशलायझेशन मध्ये पीएचडी कोर्सेस सुद्धा आहेत. आमचे सर्व कोर्सेस मुंबई विद्यापीठाला संलग्नित आहे आणि गेल्याच वर्षी UGCच्या निकषाप्रमाणे आम्हाला ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता मिळाली आहे. आम्हाला आमचं कॉलेज हे NAAC मान्यांकन प्राप्त आहे आणि आम्हाला A+ आणि 3.46 CGPA जे खूप चांगले गुण समजले जातात ते आम्हाला मिळालेले आहेत पहिल्याच सायकलमध्ये. आणि AICTE आणि CII यांनी भारताच्या पातळीवर जेव्हा सर्वेक्षण केलं होतं, सर्वोत्तम कॉलेज जे उद्योगधंद्याशी संबंधित आहे त्यामध्ये भारतात आमच्या कॉलेजला 2018 मध्ये पहिला क्रमांक मिळाला आणि 2021 मध्ये 3रा क्रमांक मिळाला. आणि एक आंतर विद्यापीठ एक परिषद असते, त्याला आविष्कार म्हणतात. तिथे नाविन्यपूर्ण संशोधन प्रदर्शित केलं जातं मुलांतर्फे UG, PG, PhD लेवलला. आणि आम्हाला सातत्याने तिथे चॅम्पियनशिप ट्रॉफी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईने प्रदान केली आहे. वा, खरंच छान. मी सरांकडे येईन. सर, सगळ्याच कॉलेजमध्ये म्हणा किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंट खूप महत्वाचा रोल बजावत असतं. तर व्हीएस मॅनेजमेंट कशा पद्धतीने व्हीएस कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये योगदान देतं प्रगतीसाठी आणि यशासाठी? करेक्ट. तर आपल्या संस्थेत आपल्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते श्रीमान हशू अडवाणी साहेब. ते आम्हाला एक मूल मंत्र देऊन गेले की भाई आपण व्यक्ती निर्माण ह्याच्यावर आपण आपल्या लक्ष असल्या पाहिजे. तर फार्मसी कॉलेज असू द्या किंवा इंजिनिअरिंग किंवा दुसरे पण जे आर्किटेक्चर आणि लॉ वगैरे आहेत, त्या सर्व कॉलेजमध्ये आमचा एक लक्ष असतो की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना एज्युकेशनल क्वालिफिकेशन बरोबर आणखीन त्यांचं नैतिक मूल्य कसे ते पुढे जाणार त्याच्यावर आपण एक लक्ष द्यावे, त्याचा आमच्या प्रमुख हे स्ट्रेस असतो. दुसरा म्हणजे आमची फिलॉसॉफी आहे की आपल्या कॉलेजच्या आपल्या विद्यालयाचे प्रिन्सिपल इज द कॅप्टन ऑफ द शिप, असं आम्ही हे फॉलो करतोय. तर आपल्या प्राध्यापक काही म्हणतील आपल्या कॉलेजसाठी काही त्यांना सोय पाहिजे, काही उपकरण पाहिजे, लॅबॉरेटरीज पाहिजेत किंवा लायब्ररी पाहिजे
किंवा गुड स्टाफ पाहिजे, चांगला स्टाफ, तर ते सर्व आम्ही त्यांच्या फॉलो करतो. त्यांच्या मार्गदर्शनमध्ये आमच्या कॉलेज म्हणजे तुम्ही आता ऐकताय मॅडम कसं किती आम्ही प्रोग्रेस केलेली आहे. तर ते दुसरं आमचं असतं की आपण फॉलो द कॅप्टन. आणि तिसरं म्हणजे आपलं असं असतो की मुलांना स्कॉलरशिप्स पाहिजेत किंवा त्यांना फायनान्शियल असिस्टन्स पाहिजेत, व्हॉट एव्हर सपोर्ट पाहिजे ते आपण सर्व त्यासाठी आम्ही वी आर ऑलवेज ओपन. अँड देन ओव्हरऑल कॉलेजमध्ये एक शांत एन्व्हायरमेंट, सकारात्मक एन्व्हायरमेंट असू दे त्यासाठी पण आपला प्रयत्न चालू असतो. त्यासाठी आपण स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केलेली आहे, म्युझिक अकॅडमीची स्थापना केलेली आहे, लीडरशिप अकॅडमीची स्थापना केलेली आहे. तर हे सर्व आपण करत असतो. आणि म्हणजे व्हॉट एव्हर रिक्वायरमेंट कम्स फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेशन वी ट्राय टू फॉलो दॅट. अगदीच. मी मॅडमकडे येईन. जसं आता सरांनी म्हणलं की आम्ही कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवतो, तसंच कोणत्याही विद्यार्थ्याला जॉब रेडी जर करायचं असेल तर कोणत्याही संस्थेमध्ये कोणकोणत्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत, उद्योगातील संपर्क म्हणा किंवा संशोधनाच्या सुविधा म्हणा, अशा कोणकोणत्या प्रकारच्या असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? छान प्रश्न आहे. तर जेव्हा मुलं पदवी संपादन करतात तेव्हा ते वेगवेगळ्या करिअरमध्ये पदार्पण करतात. जसे की फार्माकोव्हिजिलन्स आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, मेडिकल अंडर रायटिंग आहे किंवा ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या विभागात काम करतात, जसे क्वालिटी कंट्रोल आहे, क्वालिटी ॲश्युरन्स आहे. मग या दृष्टीने आपण आपल्या मुलांना तयार करायचं असतं. त्यामध्ये दोन्ही येतं, एक सॉफ्ट स्किल्स येतात आणि जे त्यांचं कौशल्य आहे, जे त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून मिळत असतं, ते कौशल्यही आपण आणखी आणखी शार्पन करायचं असतं. मग त्या दृष्टीने कॉलेजनी एकतर तुम्हाला नेमून दिलेलं जे सिलेबस आहे ते तर उत्तम रीतीने मुलांकडे प्रदर्शित करायचंच असतं, पण महत्वाचं म्हणजे त्याला संलग्नित बरेचसे ॲड ऑन कोर्सेस पण संस्थेने केलं पाहिजे. आमच्याकडे अशा टाईपचे ॲड ऑन कोर्सेस आहेत. आम्ही मुलांना AI इन हेल्थ केअर म्हणजे आरोग्य सेवेमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग किंवा फार्माकोव्हिजिलन्स, नंतर रेग्युलेटरी अफेअर्स किंवा क्लिनिकल रिसर्च अशा विषयांवर वेगवेगळे ॲडिशनल कोर्सेस मुलांना करायला देतो. त्यातले काही कोर्सेस असतात ते फ्री ऑफ चार्ज सुद्धा असतात, मोफत सुद्धा असतात. आम्ही इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांना इथे तज्ज्ञांना बोलावतो आणि त्यांची पण लेक्चर्स मुलांसाठी आयोजित करतो. त्यामुळे इंडस्ट्रीची प्रॅक्टिसेस काय आहेत ते मुलांना कळतात आणि इंडस्ट्री आणि संस्था अकॅडमिक्स ह्याच्यामध्ये जी एक तफाव आहे, जी एक दुरी आहे ती बंद म्हणजे ब्रिज करायला किंवा त्यातलं जे अंतर आहे ते कमी करायला त्यामुळे मदत होते. तर अशा रीतीने मुलांना आम्ही जॉब रेडी करतो आणि आमचे जे माजी विद्यार्थी आहे किंवा इंडस्ट्रीतले जे एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवून आम्ही मुलांचे मॉक इंटरव्ह्यूज घेतो, त्यांना रिझ्यूम रायटिंगची प्रॅक्टिस देतो, त्यांना ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू ह्याची प्रॅक्टिस देतो आणि अशा रीतीने एम्प्लॉयमेंटच्या आधी पण एक प्रक्रिया सुरू होते आणि मग एक प्लेसमेंट आमची सेल आहे, तिथे आमचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर असतो. तर तो सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधतो, त्यांच्या HR डिपार्टमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि आमचं स्वतःचं ब्रोशर आम्ही रिलीज करतो, वेगवेगळ्या सगळीकडे आम्ही सर्क्युलेट करतो आणि एवढं आम्ही काळजी घेतो की आमच्याकडे जी मुलं आहेत ज्यांचे चांगले गुण आहेत ते प्रत्येक कंपनीमध्ये पोहोचतील आणि चांगल्या चांगल्या कंपनी आमच्याकडे प्लेसमेंटसाठी येतील. खरं सुंदर. या प्लेसमेंट वरून सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे आणि मुळात ज्या तुम्ही सुविधा विद्यार्थ्यांना देतात, कारण केवळ शिक्षण देणं गरजेचं नसून विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलप सुद्धा झाली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही जो उपक्रम करताय तो फारच स्तुत्य आहे. मला खरं तर या फार्मसीमध्ये आणखी काही करिअरच्या संधी असतील तर त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फार्मसी व्यवसायातील करिअरच्या संधी या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुप्रिया शिधे तसेच डॉक्टर प्रकाश लुल्ला. आपण मगाशी प्लेसमेंट बद्दल बोलत होतो. तर एखाद्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचं जर उत्तम करिअर घडवायचं आहे किंवा त्यांना एक सक्सेसफुल करिअर द्यायचं असेल तर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्य कितपत मदत करू शकतं आणि किती महत्वाचं आहे?
हे अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये या प्रकारचं मार्गदर्शन होणं हे फार गरजेचं आहे. आता VS कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आम्ही कॅम्पस टू कॉर्पोरेट ट्रान्झिशन सेल अशा प्रकारची एक सेल किंवा एक समिती निर्माण केली आहे. तर आम्हाला ना सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 8 पर्यंत मुलांना घडवायचं असतं. कारण आमच्याकडे जी मुलं येतात ते एक रॉ मटेरियल म्हणून येतात. तर त्यांना आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची एक्सपोजर्स देतो. इंडस्ट्रीतल्या वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, मार्केटिंग आहे, बिझनेस डेव्हलपमेंट आहे. आपल्याला माहिती नसतं की मुलांचा कुठे जास्त कल असेल. त्यामुळे हे गरजेचं असतं की वेगवेगळे करिअर काउन्सिलर्स आपण इंडस्ट्रीतनं बोलवावेत. त्या वेगवेगळ्या करिअरची मुलांना माहिती द्यावी. त्यामुळे मुलांनाही त्यांच्या मनातल्या ज्या शंका असतात त्याचं निरसन होतं आणि त्यांना कळतं मला एक्झॅक्टली काय करायचंय. तसेच त्यांचे जे अभ्यासक्रम असतो त्यात पण त्यांना कळत असतं की आपल्याला जास्त रुची कशात आहे. मग मुलं काय करतात की त्या विषयाच्या प्राध्यापकाकडे जातात आणि तेथून जास्त माहिती घेतात त्या विषयाविषयी. तसंच संशोधन हा फार्मसी एज्युकेशनचा खूपच महत्वाचा असा पाया आहे. त्यामुळे मुलांना संशोधनाची आवड B.Pharm मध्येच लावणं अतिशय गरजेचं आहे. मग आमचं कॉलेज काय करतं की त्यांना फर्स्ट इयर मध्ये एक सर्वे करायला लावतं, सेकंड इयर मध्ये त्यांना एक पोस्टर प्रेझेंट करायला लावतं, थर्ड इयर मध्ये त्यांना एक रिसर्च आर्टिकल किंवा रिव्ह्यू आर्टिकल लिहायची सवय लावून देतो. आणि जेव्हा ते फायनल इयरला येतात तेव्हा आम्ही ऍक्च्युअली त्यांना लॅबमध्ये जाऊन प्रोजेक्ट करायला देतो आणि ते प्रोजेक्ट आहे ते शेवटी प्रेझेंट करतात. मग ह्या वेळेला काय होतं की त्यांची जी मानसिकता असते, त्यांची जी थिंकिंग आहे, विश्लेषणपूर्वक थिंकिंग, एक अनालिटिकल माइंड आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. जर एखाद्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे जी टेक्निकल आहे, जी तांत्रिक आहे, ज्याला तुम्हाला फार्मसीचं सखोल ज्ञान लागेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग हे 2 अतिशय महत्वाचे पैलू आहेत रिसर्चचे. आणि मुलांना त्या दृष्टीने आपण शिक्षण देणं आवश्यक आहे. म्हणूनच प्लेसमेंटच्या दृष्टीने मुलांना तयार करण्यासाठी एक तो प्रवास आहे आणि त्या प्रवासातून मुलं गेली पाहिजे जेव्हा ते पदवी आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. अगदीच. मला थोडासा वेगळा पण फार्मसी व्यवसायाला धरूनच एक प्रश्न विचारावा वाटतो, तो म्हणजे NEP आपलं जे आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 मध्ये जाहीर झालं. आता अंमलबजावणी सुरू करायला सुरुवात झालेली आहे. ही अंमलबजावणी झाल्यानंतर फार्मसी व्यवसायावरती कितपत त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने या दृष्टीने पावलं उचलली आहेत आणि लवकरच NEP 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ह्याच्याशी निगडित सिलेबस लवकरच प्रकाशित होणार आहे. तर मला काय म्हणायचंय की NEP म्हणजे शिक्षणात येणारं एक वादळ आहे, एक परिवर्तन आहे, एक फार मोठं परिवर्तन आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या पातळीच्या मुलांना समावेश करून पदवी मिळण्यासाठी सक्षम करणं हे NEP 2020चं धोरण असेल. तर फार्मसीमध्ये काय आहे की रिसर्च हा फार मोठा कॉम्पोनंट आहे. त्यामुळे NEP 2020 मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च विषयी सांगतं, म्हणजे बहुविद्या शाखा ह्याच्याविषयी माहिती असणं आणि त्या प्रकारे तुम्हाला संशोधन करता येणं. NEP सांगतं की मुलांची इंटर्नशिप वाढवा, इंडस्ट्रीमध्ये, उद्योग क्षेत्रात, रुग्णालयात, हॉस्पिटल्समध्ये किंवा संशोधन संस्थांमध्ये, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मुलांनी इंटर्नशिप केली पाहिजे सेकंड इयर नंतर, थर्ड इयर नंतर, जेणेकरून त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल, ऍक्च्युअल फील्ड मधला एक्सपिरियन्स मिळेल. NEP 2020 असं पण म्हणतं फार्मसीमध्ये की GPAT एक्झाम नंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे त्यासाठी काय मदत करता येईल, आर्थिक मदत मुलांना काय करता येईल, त्या दृष्टीने पावले उचलली जातात. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नामक एक बँक असेल जिथे तुमचे क्रेडिट्स मूल्यांकन आहेत त्याचं संचय होईल. तर फार्मसीमध्ये पण हे लागू होईल आणि त्याप्रमाणे मल्टिपल एंट्री एक्झिट म्हणजे तुम्ही प्रवेश आणि निर्गमन हे अनेक वेळा करू शकाल पदवी घेताना. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे मूल्यांकन तुम्हाला मिळतंय, जे तुम्हाला क्रेडिट्स मिळत आहेत ते तुमच्या बँकेत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये संचय होणार आहे आणि ही सुविधा फार्मसीमध्ये सुद्धा लागू केली जाईल. आणि त्यामुळे फार्मसीची मुलं आपल्या व्यवसायासाठी तयार तर होतीलच, पण काही अडचणींमुळे त्यांना मध्येच कोर्स सोडावा लागला तरी पुन्हा ते कोर्स जॉईन करण्यासाठी तशी त्यांना सुविधा असेल असं मला वाटतं.
मॅडम, तुम्ही प्राचार्य आहात VESच्या आणि कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा रोल बजावत असतो, मग शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी म्हणा. तर फार्मसीमध्ये असलेल्या नवप्रवर्तनासाठी किंवा संशोधनासाठी प्राध्यापक वर्ग कशा पद्धतीने योगदान देतो? प्राध्यापक वर्ग हा म्हणजे तर फारच महत्वाचा घटक राहील शिक्षण संस्थेमध्ये. त्यांनी आपलं ज्ञान हे अपडेटेड ठेवलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे सेमिनार, परिसंवाद सतत अटेंड केले पाहिजेत आणि संस्थेने पण त्यासाठी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या पद्धती अवलंबन केल्या पाहिजे. शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग उत्तम रीतीने केला पाहिजे, जेणेकरून ते स्टुडंटशी संवाद साधू शकतील आणि शिक्षण हे आकर्षक आणि फारच मनोरंजक रीतीने ते देऊ शकतील असं मला वाटतं. अगदीच. मात्र फार्मसी पदवीधारक जे आहेत, ज्यांना फक्त पारंपरिक फार्मासिस्ट हा एकच पर्याय करिअर साठी माहिती आहे बऱ्याच जणांना, तर अजून या व्यतिरिक्त कोणते आशादायक पर्याय उपलब्ध आहेत? तर गव्हर्नमेंटच्या पण परीक्षा, जे FDA मध्ये ड्रग इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या इन्स्पेक्टरच्या परीक्षा आहेत, त्या तुम्ही देऊ शकता. आणि फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च अशा वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही काम करू शकतात. आणि इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही पेटंट सेलमध्ये काम करू शकाल किंवा क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये काम करू शकाल. आणि तुम्ही नाहीतर माझ्यासारखे अकॅडमिक्समध्ये येऊ शकाल, टीचर बनू शकाल. अगदीच. मला वाटतं फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्यांना इच्छा आहे की फार्मसीमध्ये आपलं करिअर व्हावं, त्यांच्यासाठी आज जे काही त्यांचे प्रश्न असतील ते निश्चितच सुटले असतील. हे सगळं मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांना जर करिअर करायचंय फार्मसीमध्ये तर नवीन पर्याय देखील उपलब्ध झाले असतील. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 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 तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.